बिहार ही हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा ठरणार आहे। 2/3 बहुमतानं सत्तेत आलेल्या भाजप जेडीयू नितीश सरकारनं सनातन धर्माच्या प्रचारासाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। राज्यातील मंदिर आणि मठांच्या कारभारावर सुद्धा आता सरकारची नजर असेल। बघूया। 2/3 बहुमतानं नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। भाजपा, जेडीयू, लोजपा यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांनी अभूतपूर्व यश मिळवलं। भाजपनं बिहारमध्ये आतापर्यंत जिंकलेल्या सर्व जागांचा विक्रम मोडत यश संपादन केलं। तरीही नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलंय। आता याच यशाची पुनरावृत्ती आगामी निवडणुकांमध्ये व्हावी यासाठी भाजपाकडून तयारी सुरू झालेली आहे। गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक नंतर बिहार ही हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा ठरणार आहे। बिहार राज्यातील नोंदणीकृत असलेल्या 2,500 मंदिरं आणि मठ हे अध्यात्मासह सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र व्हावीत यासाठी उपाय योजण्यात आलेत। नितीश कुमार नव्यानं सत्तेवर येताच मंदिर आणि मठांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बिहार राज्य धार्मिक न्यास परिषदेची घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील धार्मिक परंपरा आणि सनातन धर्माच्या संरक्षणासाठी राज्यभरात 38 जिल्ह्यात संयोजक नियुक्त करण्यात येणार आहेत। सनातन धर्माच्या संरक्षण प्रसारासाठी सरकारचा पुढाकार। 2,499 मंदिरं आणि मठांवर सरकारची देखरेख। प्रत्येक जिल्ह्यात मंदिर मठांमध्ये संयोजकांद्वारे समन्वय ठेवलं जाणार। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा होणार। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला भगवती पूजा केली जाणार। छठ पूजेसारख्या उत्सवांच्या महत्त्वात भर दिली जाणार। धार्मिक परंपरा संस्कृतीचा जनमानसात प्रचार केला जाणार। सनातन परंपरेतून समाजाची एकजूट बांधण्याचा प्रयत्न केला जाणार। योग, अखाडे, पारंपरिक खेळ, धर्मशिक्षेतून तरुणांना जोडलं जाणार। मठ मंदिरांचं सामाजिक सांस्कृतिक हबमध्ये रूपांतर केलं जाणार। मठ मंदिरांमध्ये समन्वयासोबतच बिहार राज्यातील धार्मिक सांस्कृतिक जागरणासाठी ही पावलं उपयोगी ठरतील असा विश्वास अनेकांना वाटतोय। सनातन धर्माच्या प्रचाराकरता सरकार पुढाकार घेणार। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला भगवती पूजा, योग, आखाडे, पारंपरिक खेळ, त्याचप्रमाणे धर्मशिक्षणामधून तरुणांना जोडणार मठमंदिराचं सामाजिक आणि सांस्कृतिक हबमध्ये रूपांतर होणार। अत्यंत स्वागतार्ह ही गोष्ट आहे। यापूर्वी 2021 मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर यावरून वाद झाले। जानेवारी महिन्यात ही परिषद बरखास्त करण्यात आली होती। आता नितीश कुमार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर नव्यानं या परिषदेची बांधणी करण्यात आली आहे। कधी काळी काँग्रेस आणि समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या बिहारमध्ये एनडीएच्या सरकारचे हे प्रयत्न ध्रुवीकरण करणारे आणि समाजात फूट पाडणारे असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण यावर पैसे खर्च करायचे सोडून मंदिर आणि मठांवर पैसे खर्च करणाऱ्या बिहार सरकारचा हा निर्णय हा बिहारच्या जनतेच्या विरोधी आहे। या मंदिराचं, मठांचं व्यवस्थापन करण्यासाठी हिंदू धर्माचे, सहिष्णू हिंदू धर्माची मंडळी सक्षम आहेत। भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार या मंदिरांमध्ये प्रवेश करून या मठांवर नियंत्रण आणून तिथल्या जमिनी, आपले उद्योगपती, आपले बिल्डर यांच्यातच घशात घालायचा हा डाव नाही ना। येत्या काही काळात राज्य धार्मिक न्यास परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वार होऊन भाजपानं गेल्या 3 दशकात देशाचे राजकारण बदलवलं। हिंदी पट्ट्यात या मुद्द्यावर भाजपला जोरदार पाठिंबाही मिळाला। विकास आणि हिंदुत्व या दोन्हींची सांगड घालत केंद्र सरकारमध्ये सलग 11 वर्ष आणि अनेक राज्यात भाजपा किंवा भाजप-प्रणित सरकार सध्या अस्तित्वामध्ये आहेत। बिहारमध्ये दणदणीत विजयानंतरही आगामी स्थानिक आणि लोकसभा निवडणुकांसाठी हिंदुत्वाची मतं एकत्र करण्याचं आणि सनातन धर्म संरक्षणाचे काम या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे। बिहारचा निकाल हा देशाची पुढची दिशा दर्शवणारा असतो असं मानण्यात येतं किंवा अशी चर्चा होत असते। या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं देशाची दिशा स्पष्ट केली आहे। या दिशेचा मार्ग हिंदुत्वाच्या वाटेवर असल्याचं उत्तर प्रदेश, गुजरात प्रमाणेच आता बिहारमध्ये सनातन धर्मासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।